प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. स्वर्गनिवासी दिव्यदूतानो, परात्पराला स्तवा. चंद्र सूर्य नक्षत्र ग्रहानो, विश्वव्यापकास्तवा. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. बालपणी निर्मळच्या चर्चमध्ये कितीतरी वेळेला हे गाणं आळवलं गेलेलं आणि त्या गाण्याच्या प्रेमात मी पडलेलो. कालांतराने मी अभ्यास करायला लागलो बायबलचा आणि त्या गाण्याचे मूळ शब्द जिथे होते ते पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. 3 युवकांचं गीत. आणि त्या 3 युवकांचं गीत ह्या पुस्तकामधील जी स्तोत्रे आहेत ती ह्या दिवसामध्ये आपलं प्रतिसाद स्तोत्र म्हणून आपण ऐकत आहोत. त्याला एक पार्श्वभूमी लाभलेली आहे की बाबिलोनचा सम्राट नबुकदनेस्सर ह्याने 3 युवकांना बांधून तापत्या भट्टीमध्ये फेकून दिलं होतं आणि त्याला अपेक्षा होती की काही क्षणातच त्यांची राख होईल, कारण ह्या भट्टी तापवणाऱ्या माणसांची देखील क्षणार्धात रांगोळी झालेली आणि म्हणूनच लवकरच हे युवक मरण पावतील असं त्यांना वाटलेलं. त्यांचा दोष एकच होता की राजाने सांगितल्याप्रमाणे ते मूर्तीची पूजा करण्यासाठी तयार नव्हते. त्यांना फक्त परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे असं जगाला घोषित करायचं होतं. परंतु त्यांच्या शब्दापेक्षा आत्ता ही जी घटना घडली त्याने संपूर्ण जगाला जणू काही कळलं की एकमेव परमेश्वर जिवंत आहे. आणि त्या तापत्या भट्टीमध्ये असताना सुद्धा त्या तिघांनी देवाची स्तुती केली, प्रशंसा केली. भट्टीत असताना देखील ते देवाला धन्यवाद म्हणत राहिले. कितीतरी गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी आठवल्या आणि परमेश्वराची स्तुती केली. परमेश्वराची स्तुती कशी करायची त्याच्यासाठी त्यांनी जणू काही आपल्याला एक धडा घालून दिलेला आहे. म्हणून आपण हे 3 युवकांचं गीत आहे त्यातील काही शब्द घेऊन परमेश्वराची स्तुती आज करणार आहोत. प्रभूच्या साऱ्या कृत्यानो प्रभूचा धन्यवाद गा. तारा मंडळांनो प्रभूचा धन्यवाद गा. प्रभूच्या सर्व दूतांनो प्रभूचा धन्यवाद गा. मेघातील जलांनो प्रभूचा धन्यवाद गा. साऱ्या सत्तांनो प्रभूचा धन्यवाद गा. हे सूर्य आणि चंद्रा प्रभूचा धन्यवाद गा. आकाशातील ताऱ्यांनो प्रभूचा धन्यवाद गा. जलधारांनो आणि दवबिंदूंनो प्रभूचा धन्यवाद गा. साऱ्या वायूंनो प्रभूचा धन्यवाद गा. अग्नी आणि उष्णते प्रभूचा धन्यवाद गा. हिवाळ्यातील थंडी आणि उन्हाळ्यातील उष्णते प्रभूचा धन्यवाद गा. हिम आणि दवबिंदूंनो प्रभूचा धन्यवाद गा. रात्रींनो आणि दिवसांनो प्रभूचा धन्यवाद गा. उजेड आणि अंधारा प्रभूचा धन्यवाद गा. बर्फ आणि थंडी प्रभूचा धन्यवाद गा. ओसकणांनो आणि हिमनगांनो प्रभूचा धन्यवाद गा. मेघांनो आणि विजांनो प्रभूचा धन्यवाद गा. पर्वतांनो आणि टेकड्यांनो प्रभूचा धन्यवाद गा. पृथ्वीवर वाढणाऱ्या सर्व वनस्पतींनो प्रभूचा धन्यवाद गा. अहो साऱ्या निर्झरांनो प्रभूचा धन्यवाद गा. सागरांनो आणि नद्यांनो प्रभूचा धन्यवाद गा. देवमाशांनो आणि जलचरांनो प्रभूचा धन्यवाद गा. हवेत संचारणाऱ्या सर्व पक्ष्यांनो प्रभूचा धन्यवाद गा. पशूंनो आणि गुरांनो प्रभूचा धन्यवाद गा. अहो मानवपुत्रांनो
प्रभूचा धन्यवाद गा. अहो मानव कन्यांनो, प्रभूचा धन्यवाद गा. अहो साऱ्या इस्रायली लोकांनो, प्रभूचा धन्यवाद गा. प्रभूच्या साऱ्या पुरोहितांनो, प्रभूचा धन्यवाद गा. प्रभूच्या सर्व सेवकांनो, प्रभूचा धन्यवाद गा. नीतिमानांच्या आत्म्यांनो आणि जीवांनो, प्रभूचा धन्यवाद गा. पवित्र आणि विनयशील जनांनो, प्रभूचा धन्यवाद गा. प्रभूची उपासना करणाऱ्यांनो, प्रभूचा धन्यवाद गा. बालकांनो आणि बालिकांनो, प्रभूचा धन्यवाद गा. तरुणांनो आणि तरुणींनो, प्रभूचा धन्यवाद गा. स्त्रियांनो आणि पुरुषांनो, प्रभूचा धन्यवाद गा. दुःखितांनो आणि गरजवंतांनो, प्रभूचा धन्यवाद गा. अशा प्रकारे परमेश्वराची स्तुती अखंडितपणे आपण करत राहू शकतो आणि ते आपल्याला ह्या दिवसातील सर्व प्रतिसाद स्तोत्रांमधून सांगण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक वचनानंतर वाक्य आलेलं आहे, त्याची स्तवने गा आणि सर्व काळ त्याची प्रशंसा करा. ही कृपा आपल्याला लाभावी म्हणून ह्या उपासना वर्षातील शेवटच्या दिवशी परमेश्वराने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानूया. उद्यापासून आपण आगमन काळाला सुरुवात करत आहोत. उपासना वर्षातील तो पहिला रविवार हा आगमन काळातील पहिला दिवस आणि उपासना वर्षातील पहिला दिवस असतो. त्यापासून आपण पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाभोवती गुंफलेल्या उपासना चक्रातील वर्षामध्ये प्रवेश करत आहोत. ह्या वर्षामध्ये परमेश्वराने केलेल्या अनंत अशा उपकाराबद्दल मनःपूर्वक त्याला धन्यवाद देऊया आणि पुढील उपासना वर्षामध्ये मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने प्रवेश करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.